हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्या सोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते आणि अशी डिझाईन बनवायची असते की ज्यामुळे साडी आणि ब्लाउज अजूनच सुंदर दिसावा. सो खास यासाठी आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. खूप छान कलरफुल असा ब्लाउज पीस आहे. कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल आणि यावर आपण डिझाईन सुद्धा खूप सुंदर बनवणार आहोत. सो बघा, मग अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती टोटल आहे ते 12.5, त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 2.5 इंच शोल्डर प्लस त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 5.5 इंचाला मार्किंग करून घेतली. एवढंच नाही तर याचा मुंडा सुद्धा आपण 5.5 घेतला. 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तुम्हाला किती हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. सो इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. तुमचा गळा कितीही असो, तर इथे 9.5 गळा आहे, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल आपण 10 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची आडवी मार्किंग सुद्धा केलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने इथे आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीचा एक बॉक्स ड्रॉ करावा लागतो. त्यानंतर आज आपण गोल गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत. सो म्हणून क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून गोल गळ्याची मार्किंग इथे आपल्याला करून घ्यायची आहे. तर बघा, मग फायनली अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग झालेली आहे. तर आता आपण इथे कटिंग सुद्धा करून घेऊयात. तर कटिंग करताना जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करणार आहोत. आणि हा गोल गळा आहे त्यामुळे इथे कॅनव्हास पेपर लावून गळा स्टिच करण्याची काहीही गरज नाहीये. जर तुमचा गळा तुम्हाला एखादा वेगळा शेप असेल आणि कॅनव्हास पेपर लावून जर स्टिच करायचा असेल तर मग इथे कट न करता आपण कॅनव्हास पेपरवर डायरेक्ट मार्किंग आणि कटिंग करत असतो. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आणि अशा पद्धतीने आपण इथे गळ्याची खरं तर मार्किंग आणि कटिंग दोन्हीही करून घेतलेलं आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा. आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट मी त्यावर ठेवून घेतलेला आहे. सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1 अशा टोटल 3 पिन इथे लावून घ्यायच्या आहे बघा, म्हणजे गळारुंदी स्प्रेड होणार नाही आणि अर्थातच आपलं शोल्डर उतरण्याचे सुद्धा चान्सेस राहायला नको. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा मी इथे गळारुंदी सुद्धा चेक करून घेतलेली आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. सो चला मग इथे आपण सुरुवात करूयात. लक्षात राहू द्या, आता हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न लावता स्टिच करत आहोत. त्यामुळे संपूर्ण गळ्याची फिनिशिंग वगैरे ही आपली म्हणजे संपूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग गळ्यावर डिपेंड आहे. त्यामुळे मार्जिन किंचितही कमी जास्त होणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपली इथे गळ्याला टीप मारून झालेली आहे, ते सुद्धा एकदम व्यवस्थित सरळ. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात.
या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. एवढंच नाही तर जे काही कमरेच्या साईडचं एक्स्ट्रा होतं तर ते कटिंग करून घेतलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही ब्लाऊज पीसचा आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि आता हा कटिंग केल्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहेत आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग मी छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे आणि कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हा बॅक पार्ट या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे. आता तो सरळ झाल्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला अगदी व्यवस्थित सेट करायचा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग दाबटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे. आणि फायनली एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित इथे गळ्याला दाबटीप देऊन झालेली आहे. तुम्ही बघू शकतात आकार आणि फिनिशिंग दोन्हीही खूप सुंदर आलं. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. सो बघा मग फायनली गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही रेडी झालेला आहे. सोबतच इथे कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडली नाही. त्यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरका जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपण इथे जोडून घेतलं. यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं, काही कमी पडायला नको यासाठी. म्हणूनच मग पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी या पद्धतीने आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो. ठीक आहे, आय होप से इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता सध्या हा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि आता पुढची डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला थोडासा ब्लाऊजचा कपडा लागणार आहे. तर गळ्याच्या मधला जो काही फॅब्रिक होता ना, खरं तर तोच कपडा मी घेतला आणि सेंटरला फोल्ड करून आपण इथे कट करून घेऊयात, म्हणजे दोन्हीही सिंपल सेम साईजचे रेडी होतील. यानंतर बघा आता आपण या पद्धतीने फोल्ड करून इथे चपटी पट्टी बनवू शकतो किंवा डायरेक्ट आपण फोल्ड करून ब्रॉड असं नॉटही बनवू शकतो. म्हणजे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे की तुम्हाला ते कसं करायचं आहे. तर मी इथे डायरेक्ट बघा उलट फोल्ड केलेलं आहे आणि तुम्हाला जेवढ्या रुंदीची पट्टी हवी आहे त्यानुसार मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. तर आपल्याला इथे खूप मोठी पण नाही बनवायची, जरा मीडियम साईजचीच बनवायची आहे. सो मग मी इथे टीप मारून घेतली. त्यानंतर इथे एक्स्ट्राचा कट केलं आणि आता स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी ही पट्टी सरळ करून घेते. इथे तुम्ही एखादी कुठलीही शार्प वस्तू वापरू शकतात, म्हणजे ज्यांनी तुम्हाला ते सरळ करता येईल, किंवा सुई धागा सुद्धा तुम्ही यूज करू शकता, जाड धागा जो असतो ना तो. आता हे सरळ झाल्यानंतर या पट्टीला आपण इकडे साईडनी दाबटीप देऊन घेऊयात, म्हणजे ती पट्टी अगदी व्यवस्थित सेट होऊन जावी यासाठी. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते इस्त्रीने प्रेस सुद्धा करून ठेवतात, म्हणजे ठेवू शकता. ठीक आहे, तुम्हाला जसं इझी वाटेल त्यानुसार तुम्ही इथे करू शकता. सो बघा मग ही पट्टी आपली खरं तर इथे रेडी झालेली आहे. एक्स्ट्राचं दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, खरं तर ना या गळ्याला पाइपिंग करायची आहे कॉन्ट्रास्ट कपड्याची. तर इथे मी रेड कलरचं कपडा यूज करणार आहे. तर बघा मी तिरक्या पट्ट्या इथे कट करून ऑलरेडी घेतलेल्या आहे, म्हणजे 1 इंचाची पट्टी आहे आणि तिरक्या कपड्यामध्ये काढलेले आहे, जेणेकरून तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि गळ्याचा आकार व्यवस्थित यावा यासाठी आधी मी ते जॉईंट सुद्धा करून घेतलं. आणि त्यानंतर आता ही पट्टी ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि गळ्याच्या साईडने आपल्याला 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. आता बघा आपण ऑलरेडी फिनिशिंग सहित हा गळा रेडी केलेला आहे, तर इथे तुम्ही रेडीमेड पाइपिंग पण यूज करू शकतात किंवा मग गळा रेडी न करता डायरेक्ट तुम्ही पाइपिंग करू शकतात, कसंही तुम्हाला जसं इझी वाटेल तसं. पण मग मी आता ह्या पद्धतीने करत आहे. गळा ऑलरेडी रेडी आहे आणि मग पुन्हा त्याला इथे पाइपिंग
करून घेत आहे. लक्षात राहू द्या, आता ही टीप मारताना अगदी व्यवस्थित एकसारखी आली पाहिजे, जेणेकरून अगदी प्रॉपर व्यवस्थित एकसारखी आपली पाइपिंग येणं खूप गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आता संपूर्ण ब्लाऊजचं लुक आपलं हे गळ्यावर डिपेंड आहे आणि आता गळ्याला पाइपिंग आहे, त्यामुळे जर पाइपिंग व्यवस्थित असेल तरच आपली डिझाईन परफेक्ट दिसणार आहे. सो बघा, मग इथे एकसारखं टीप मारून घेतली. आता यानंतर ह्या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर व्यवस्थित फोल्ड व्हावी. आपला गळ्याचा आकार गोलाकार आहे तर अगदी व्यवस्थित गोलाकार यावा, तर यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त एवढंच आहे की कट्स मारताना एक्स्ट्राचा ब्लाऊजला कट जायला नको, याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा तसं होतं. सो तसं होऊ देऊ नका. आणि त्यानंतर बघा, मग ह्या पद्धतीने पट्टी अगदी व्यवस्थित सेट करायची, आतमध्ये फोल्ड करायची आणि तुम्हाला किती जाडीची पाइपिंग हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे करू शकता. तर मला खूप पण ब्रॉड नकोय, जरा मीडियम साईजची पाहिजे नाही, खूप असं बारीक पण नको आणि खूप जाड पण नको. तर मग तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे फोल्ड करू शकता. तर अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला इथे ही पाइपिंग फोल्ड करत टीप मारून घ्यायची आहे. अगदी कडेने टीप असते, तुम्हाला माहित असेल. बऱ्याचदा मी पाइपिंगचे सेपरेट व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की कशा पद्धतीने पाइपिंग केली गेली पाहिजे. आणि बघा, मग थोडं थोडं पकडत अगदी व्यवस्थित सावकाश फिनिशिंगची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होतं की पाइपिंग व्यवस्थित येत नाही, चपटी येते. तर लक्षात राहू द्या, पाइपिंग मध्ये आतला आपला कपडा व्यवस्थित फोल्ड होऊन तो गोलाकार झाला पाहिजे, म्हणजे आपली पाइपिंग अशी फुगीर गोलाकार दिसली पाहिजे, ती अजिबात चपटी दिसायला नको. त्याचबरोबर ती एकसारखी सुद्धा झाली पाहिजे. आणि आता कॉन्ट्रास्ट कपड्याची म्हणजे कलरफुल ब्लाउज पीस आहे आणि इथे मी रेड कलरची पाइपिंग लावत आहे, त्यामुळे तर आपली ही डिझाईन अजून छान असं उठून सुद्धा दिसणार आहे. पण फक्त काळजीपूर्वक पाइपिंग करणं खूप गरजेचं आहे. जर पाइपिंग व्यवस्थित झाली नाही, ती पाइपिंग जर उलटी वगैरे पडली तर मग काय होईल की सगळं ब्लाऊजचं आपलं लुकच बिघडेल, फिनिशिंग बिघडेल. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा, मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे मी खरं तर इथे ही पाइपिंग करून घेत आहे. आणि फायनली आपली इथे ना पाइपिंग होत सुद्धा आलेली आहे. ठीक आहे, थोडासा टाइम लागतो, पण पाइपिंग परफेक्ट येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला ह्या गोष्टी हँडल करायच्या आहेत. आणि बघा, मग फायनली गळ्याला अगदी छान परफेक्ट अशी पाइपिंग झालेली आहे. गोलाकार गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित मेंटेन राहिलेला आहे. त्याचबरोबर पाइपिंग कुठेही उलटी सुद्धा पडत नाहीये, काहीच नाही. ठीक आहे, आता बघा आपल्याला इथे ना एक छोटंसं फूल सुद्धा बनवून घ्यायचं आहे. तर मी रेड कलरच घेतलेला आहे आणि इथे सिंपल अशी सगळ्यात आधी एक टीप मारून घेते. तुम्हाला किती ब्रॉड पट्टी हवी आहे त्यावर ते डिपेंड आहे. तर मी जरा मीडियम साईज घेतलेली आहे, 1 इंच म्हटलं तरी सुद्धा चालेल. खूप काही जाड पण घ्यायची गरज नाही आणि खूप मोठी पण नाही, जरा मीडियमच आपल्याला हवी आहे. आणि इथे एक्स्ट्राचं जे आहे ना तर ते कट करते, जेणेकरून ही पट्टी आपल्याला सरळ करता येईल अगदी व्यवस्थित. ठीक आहे, कारण की आपण ही उलटी ठेवून टीप मारलेली आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला पट्टी हवी आहे, त्यामुळे मग ती सरळ करून घ्यायची बघा स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने. खरं तर ना पट्टी सरळ करण्याची खूप सोपी पद्धत आहे. आणि बघा, मग फायनली आपली ही पट्टी इथे तयार झालेली आहे आणि ती व्यवस्थित सेट करायची. इस्त्रीने प्रेस सुद्धा तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचंय, सुई धाग्याने ना ही आपल्याला टाके टाकत टाकत ना ही नॉट ओवून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने. काही काही ना नेमकी ते कडेने आलं व्हिडिओच्या, ते शूट झालं नाही, पण जेवढं तुम्हाला दिसते त्यावरून तुम्ही थोडं समजून घ्या. मी पुन्हा एखादा सेपरेट व्हिडिओ व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर करेन. पण काहीच नाही, आपण कसं साध्या सुईने शिवतो ना त्याच पद्धतीने इथे छोटे छोटे टाके टाकायचे आणि त्यानंतर ते ओढून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने. मग ते जवळ ओढलं जातं. त्यानंतर हे 2 पॉइंट सुरुवातीचे आणि शेवटचे टीप मारून जोडून घ्यायचे आहे. सुई धागाने तुम्ही तिथे पॅक करू शकतात किंवा मशीनवर सुद्धा टीप टाकू शकतात. ठीक आहे, तर बघा 2-3 धागे देऊन पण ते पॅक करून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर जिथे जॉईंट होतं तिथे मी एक सिंपलची टीप मारून घेते, म्हणजे ते फूल अगदी व्यवस्थित दिसावं ना, खरं तर यासाठी. नेक्स्टचं कट केलं. हे बघा किती छान परफेक्ट असं इथे आपलं हे छोटंसं फूल तयार झालेलं आहे. हे नॉटही तयार झालेले आहेत. आता हे आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचे आहेत. तर ते कसे कुठे लावायचं तर ते मी तुम्हाला सांगते. सो बघा, मग सगळ्यात आधी ना आपल्याला आता हे या पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला नॉट लावून घ्यायचे आहे बघा, एक इकडे एक इकडे. ठीक आहे,
आणि इथे तुम्ही पिना लावून घेऊ शकतात किंवा मोजूनही ठेवू शकतात, कारण एकावर एक व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर इथे ना 1-2 पिना पण लावून घेते, म्हणजे तिथून हलणार नाही आणि स्टिच करणं इझी जावं खरं तर यासाठी. आणि आता इकडनं आपण जोडायला सुरुवात करूयात. तर काय करायचं आहे, ही पट्टी लावताना ना आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून ना आपली शिलाई निघणार नाही. अर्थातच आपला ब्लाऊज डिझाईन लवकर खराब व्हायला नको यासाठी. आणि बरोबर आपण जिथे ठेवलं होतं तिथेच आपण इथे टिप मारून घेतलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचा आहे. सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टिप मारून ती नॉट अगदी व्यवस्थित इथे लावून घेतलेला आहे. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घेते. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. सो सेंटरपासून 4.5, साईडने अर्धा इंच आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे, दोन्ही साईडला सेमच लेवलमध्ये. त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होतील आणि टक्स लवकर खराब होणार नाही. आणि टक्स अगदी परफेक्ट टाकणं सुद्धा खूप गरजेचं आहे. जर टक्स व्यवस्थित नसेल तर फिटिंगला प्रॉब्लेम येतो. आणि इथे बघू शकतात एकदम छान व्यवस्थित टक्स आपले इथे खरं तर टाकून झालेले आहेत. ठीक आहे. यानंतर आता आपण जे काही छोटंसं फूल तयार केलेलं आहे कॉन्ट्रास्ट कलरचं, तर ते आपल्याला इथे ना नॉटच्या बरोबर मध्यभागी लावून घ्यायचं आहे. बघा इथे, तर ते सुई धाग्याने मी इथे पॅक करून घेते. आणि 4 पदरी धागा घेतला तरी चालेल सुईमध्ये, किंवा 2 पदरी घेतला तरी सुद्धा चालेल. आणि ते जवळजवळ करून त्या प्लेट्स पण व्यवस्थित सेट होणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्या त्या फुलाला छान असं लुक येणार आहे. आणि कॉन्ट्रास्ट कलरमुळे काय होणार आहे की अजून छान दिसणार आहे. खरं तर गळ्याच्या पायपिंगचा कपडा आणि हा कपडा सेम आहे, सेम कलर कॉम्बिनेशनचा आपण इथे हे यूज केलेला आहे. ठीक आहे. आता हे फ्लॉवर लावून झाल्यानंतर ना 2-4 चांगले ना टाके टाकून ते पॅक करायचं आहे, कारण ते सुद्धा लवकर निघायला नको खरं तर. आणि खाली गाठ टाकून आपण ते काढून घेऊयात. ठीक आहे. एवढंच नाही तर आता काय करायचं आहे, सेंटरला आपल्याला एखादा बटन पॅच काही लावायचं आहे, तर ते सुद्धा तुम्ही फॅब्रिक ग्लूने चिपकू शकतात किंवा मग डायरेक्ट सुई धाग्याने पॅक केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला कसं इझी वाटतंय त्यावर ते डिपेंड आहे. आणि इथे ना मी गोल्डन कलरचं बटन यूज करणार आहे, असंही गोल्डन कलर इझिली कशावरही मॅच होतो त्यामुळे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली गोल गळ्यावर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपण इथे ही बॅकनेक डिझाईन बनवून घेतलेली आहे. पायपिंग वगैरे अगदी परफेक्ट आलेलं आहे आणि या छोट्याशा फुलामुळे खरं तर आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक आलेलं आहे. ब्लाउज पीस पण एकदम छान असा कलर कॉम्बिनेशन मध्ये होतं, मस्त. सो त्यामुळे अजूनच सुंदर ही डिझाईन दिसते खरं तर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा ब्लाउज जर असला ना, तो कुठल्याही साडीवर इझिली मॅच होतो. सो तुम्ही सुद्धा असं छानशी ब्लाउज डिझाईन नक्कीच बनवू शकता. कुठल्याही साडीवर तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकतात, म्हणजे ब्लाउज पीस असाच पाहिजे तसंच पाहिजे असं काहीही इथे नाहीये. त्याचबरोबर बऱ्याच कस्टमरला गोलगळ्यावरची डिझाईन सुद्धा आवडत असते आणि आपल्यालाही गोलगळ्यावर कुठली डिझाईनची नवीन आयडिया द्यावी कस्टमरला हे सुचत नाही. तर हे छानशी डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. नक्कीच कस्टमरला आवडेल. एवढंच नाही तर खरं तर या डिझाईनची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही डिझाईन सहजच जमेल. सो बघा, मग किती सुंदर प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की फिटिंग खूप सुंदर, म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग मस्तच नक्कीच येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग फिनिशिंगच्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला व्हिडिओ आज इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.